नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत या टॉपिकमधला स्थानिक किंमत याविषयी माहिती घेऊया. कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून ठरते किंवा संख्येतील प्रत्येक अंकाला त्याच्या जागेमुळे एक विशिष्ट किंमत मिळते. याला स्थानिक किंमत असे म्हणतात. उदाहरणासाठी आपण खालील संख्या पाहूया. 5467. याच्यामध्ये 7 हा एकक स्थानी आहे, त्याच्यामुळे 7ची किंमत किती झाली? 7च. 6 हा अंक दशक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत 60 झाली. 4 हा अंक शतक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत 400 झाली. त्याचप्रमाणे 5 हा अंक हजार स्थानी असल्यामुळे त्याची किंमत 5000 झाली. यामध्ये स्थानिक किमतीमध्ये शून्याची किंमत ही कोणत्याही जरी स्थानी असला तर त्याची स्थानिक किंमत नेहमी शून्यच राहते. उदाहरणार्थ 105 मध्ये शून्याची किंमत शून्यच आहे. किंवा दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहूया, 4,05,060 मध्ये सर्व शून्यांची किंमत ही शून्यच राहते. त्याचप्रमाणे पुढे आपण पाहूया किंमत कशी होते. तर उदाहरणासाठी आपण एक संख्या घेऊया, 5769. यामध्ये 9 हा एकक स्थानी आहे. त्याच्यामुळे 9ची स्थानिक किंमत ही 9 होईल किंवा 9 होईल. तसेच 6 हा अंक दशक स्थानी असल्यामुळे त्याची 6ची स्थानिक किंमत ही 60 होणार आहे. त्याचप्रमाणे 7 हा शतक स्थानी आहे. त्याच्यामुळे 7ची स्थानिक किंमत ही 700 होणार आहे. मग त्याचप्रमाणे 5 ही संख्या हजार स्थानी असल्यामुळे 5ची स्थानिक किंमत ही 5000 होईल. याच्याप्रमाणे जर समजा आपण 7 हा अंक उचलून दशक स्थानी ठेवला तर 7ची किंमत बदलून 70 होईल व 6 अंक हा जर समजा मी शतक स्थानी ठेवला तर 6ची किंमत ही 600 होणार आहे. याचाच अर्थ जर आपण अंकांची जर अदलाबदल केली तर त्यांची स्थानिक किंमत देखील बदलते. किंवा याच्यावरतीच मग उदाहरणे विचारली जातात की समजा 5769 ही एक संख्या आहे, तर त्यामधील शतक स्थानचा अंक व दशक स्थानचा अंक यांची अदलाबदल केली असता मूळ संख्या व अदलाबदल केलेली संख्या यातील फरक काढा. अशा प्रकारची आपणास उदाहरणे विचारली जातात. तर मग आपण पाहूया. मग आता 5769 ही संख्या आहे. यामध्ये काय करूया आपण, शतक स्थानचा अंक हा 7 आहे, तो हा दशक स्थानी ठेवा व दशक स्थानी अंक असलेला 6 अंक आपण शतक स्थानी घेऊया. मग काय होईल, 5679. यामध्ये ही आपली मूळ संख्या झाली. मूळ संख्या आणि ही जी आहे ही अदलाबदल
केलेली संख्या यामध्ये जर समजा आपल्याला जर शतक स्थानचा व दशक स्थानचा स्थानिक किंमत काढला जर सांगितलं तर या मूळ संख्येमध्ये शतक स्थानचा अंक जो आहे तो 700 आणि दशक स्थानचा जो अंक आहे तो आहे 6 आणि मग त्याची किंमत किती होईल 60 होईल. आणि अदलाबदल केलेल्या संख्यामध्ये जर पाहिलं तर शतक स्थानचा अंक हा 6 झालेला आहे, त्याच्यामध्ये त्याची स्थानिक किंमत 600 आणि दशक स्थानचा अंक जो आहे तो 7 झाला आहे, त्याची किंमत होईल 70. दोघांची जर बेरीज केली तर 760 व 670. मग अशाच प्रकारे काय केलं जातं, ह्या दोघांमध्ये तफावत विचारली जाते. तफावत म्हणजे काय तर वजाबाकी. मग आपण काय करू शकतो, जर तफावत काढा म्हणून सांगितलं, तफावतलाच दुसरं नाव आहे वजाबाकी. मग आपल्याला मूळ संख्या व अदलाबदल करून मिळालेली संख्या त्या संख्या आपण काढल्या, त्या संख्या खालीलप्रमाणे 760 वजा 670. मग ह्याच्यामध्ये जर आपण तफावत केली, 0मधून 0 गेले, 6मधून 6 जाते म्हणून 16 झाले, शेजाऱ्याकडून घेतले आणि ते 6 झाले. मग 16मधून 7 गेले, 9 आणि 7 16, 6मधून 6 गेले 0. मग त्या दोन संख्यामधलं तफावत ही झाली 90. अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवायचे.